माय गॉड.
गणेश उत्सव आणि हा महामहोत्सव संपूर्ण देशभर संपूर्ण जगभर साजरा केला जातो आणि आपण भारतातले लोक ह्या सगळ्या परंपरा भारत देशामधल्या आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या पार पाडत असतो, साजऱ्या करत असतो, आनंद व्यक्त करत असतो। परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला या गणपतीचं महत्त्व, गणेशोत्सवाचं महत्त्व हे माहीत नसतं आणि त्यामुळं आपण काही गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजे। दरवर्षी गणेशोत्सव येतो, 10 दिवस आपण तो साजरा करतो, गणेशाचे विसर्जन करतो आणि मोकळं होतो। बाकी नरोडीची उपासना असं आपलं झालेलं आहे। परंतु सत्य ज्ञान काय आहे
कशासाठी गणपतीची उपासना करायची ते आपण नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गणेशाच्या मूर्तीकडे जर आपण पाहिलं तर ही एक साक्षात्कारी मूर्ती आहे आणि या मूर्तीपासून आपल्याला काहीतरी आदर्श घ्यावे लागतात. ही मूर्ती ज्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये तयार झाली त्यावेळेला प्रत्येक लोकांनी आपापल्या घरामध्ये स्थापना केली आणि अनेक लोकांनी आपल्या घराच्या चौकटीवरती ती लावली. म्हणजे घरी येताना आपल्याला ती मूर्ती दिसते, घरातून बाहेर जाताना आपण बंद दार करताना सुद्धा आपल्याला ती मूर्ती दिसते. परंतु त्याचं महत्व काय आहे तुम्ही थोडं दोघं असं बाजूला सरा. त्या गणपतीकडं या मूर्तीकडे जर पाहिलं तुम्ही थोडं पलीकडे पाहिलं तर गणपतीची मूर्ती जी आहे याचं मस्तक हत्तीचं आहे. याचा अर्थ काय आहे? का अशा प्रकारची प्रतिकात्मक मूर्ती आहे आणि एक आदर्श व्यक्ती कसा होईल यासाठी ही मूर्ती आणि त्याचं दर्शन आपण घेणं गरजेचं आहे. हे हत्ती सगळ्या प्राण्यामध्ये शांत प्राणी असतो. सगळ्या प्राण्यामध्ये हत्ती शांत प्राणी आहे आणि म्हणून या गणपतीला सुद्धा मस्तक हत्तीच आहे. हाथी चलता है कुत्ते भोगते है असं आपण म्हणतो आणि त्यामुळं हत्ती इतका शांत असतो. आपल्याला जर आदर्श व्यक्ती व्हायचं असेल तर पहिला आपला गुण हा शांतता पाहिजे. डोकं आपलं शांत पाहिजे. राग आणि भितमाग अशी एक म्हण आहे मराठीमध्ये आपल्या की रागामध्ये कुठलेही निर्णय खरेच करतात, सत्य करता येतात असं नसतं. म्हणून आपलं डोकं शांत पाहिजे. शांत डोक्याने जोही निर्णय आपण घेतो तो बऱ्याच वेळेला खरा निघतो. म्हणून पहिलं आपलं डोकं शांत असलं पाहिजे. आदर्श व्यक्ती तुम्हाला व्हायचं असेल त्यातला पहिला गुण हा डोकं शांत असणे. दुसरं कान सुपासारखे आहे मोठमोठे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपण जितकं ऐकू तितके आपण प्रगल्भ होतो, आपलं ज्ञान मोठं होतं. तुम्ही जर ऐकलंच नाही, वाचलं नाही, माहिती करून घेतली नाही तर आपल्याला काही माहिती होत नाही. त्यासाठी हे कान जे आहेत ते सुपासारखे मोठे आहेत. प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा तुम्ही ऐकली पाहिजे आणि ती आपण ऐकल्यानंतर त्यातली चांगली गोष्ट आपण घ्यायची, जी आपल्याला पटत नाही ती सोडून द्यायची. म्हणजे ऐकणे हा दुसरा गुणधर्म आदर्श व्यक्ती होण्यासाठी आहे. तिसरं जे आहे ते डोळे. डोळे राक्षसाचे डोळे आणि गणपतीच्या डोळ्यातला फरक बघा. राक्षसाचे कुरूड डोळे असतात, लाल असतात, असे मोठे दाखवलेले असतात, बरोबर आहे, हिंस्र अशा प्रकारचे डोळे जे असेल. जशी दृष्टी तशी सृष्टी. तुमची दृष्टी जशी असेल, तुम्ही चांगली असाल तर तुम्हाला दुनिया चांगली दिसते, तुम्ही वाईट असाल तर दुनिया तुम्हाला वाईट दिसते. संध्याकाळी आपण एकटे चाललेलो असलो आणि आपल्या मनात भूताचा विचार आला तर झाडाची फांदी सुद्धा भूताचा हात असल्यासारखी वाटते. म्हणजे मनामध्ये जे विचार आपल्या येतील, दृष्टिकोन जसा आपला असेल तसा दृष्टिकोन हा या डोळ्यामधून दिसतो. हे डोळे आहेत ते अमृताचा वर्षाव करणारे आहेत, दुसऱ्याकडे चांगल्या नजरेने बघणारे आहेत. त्याच्यामुळं जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून आपण लोकांकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हा एक चौथा गुणधर्म याच्यातून आपण घ्यायचा आहे. या ठिकाणी नाक सोंड लांब. हत्ती जंगलामध्ये असल्यानंतर तो सुंगत असतो आणि आजूबाजूची परिस्थिती माहित करून घेतो. आपले घराशेजारी एखादा फोडणीचा वास आला की आपण म्हणतो काहीतरी पलीकडे चाललेलं दिसतंय, म्हणजे सुंगतो, आपल्याला कळतं. म्हणजे आजूबाजूची परिस्थिती माहित करण्यासाठी नाकाचा वापर होतो. वास येतो, कधी सुगंध येतो, कधी दुर्गंध येतो. त्याच्यातून आपल्याला चांगली वाईट परिस्थिती माहित होते आणि म्हणून आजूबाजूची परिस्थिती माहित करून घेणं. तुम्हाला जर आदर्श व्हायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला काय चाललंय तुम्हाला माहित पाहिजे, नाहीतर धोका तुमच्या जवळ आला तरी तुम्हाला कळत नाही. म्हणून सोंड या ठिकाणी दाखवलेली आहे. 4 हात आहेत. हे 4 जे हात आहेत ते एका हातामध्ये कुऱ्हाडी आहे. आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि देशाचं संरक्षण करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून आपल्याकडे बल, आपल्या ब्रीदवाक्यामध्ये काय आहे, बल बुद्धी आणि सद्विचार हे यातूनच आलेले. यातला बल म्हणजे ती कुऱ्हाडी हातामध्ये त्यांच्या आहे. एका हातामध्ये हा इथं आता इथे मी दाखवलेलं नाही पण एका हातामध्ये वेद आहे
ओरिजिनल मूर्ती जर तुम्ही पाहिली तर पुस्तक तुम्हाला दिसलं असेल तर ते वेद आहे. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे नॉलेज, नॉलेज इज अ पॉवर. ज्ञानाची शक्ती ज्याच्याकडे आहे तो माणूस किती मोठा होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या जोरावरती कुठपर्यंत गेले हे आपल्याला सांगायची गरज नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये ज्ञान असलं पाहिजे, शक्ती असली पाहिजे आणि एक हात आशीर्वाद देत आहे. म्हणजे आपल्या हातून दुसऱ्याचं वाटोळं होता कामा नये. आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं, नाहीतर आपण जर आपल्या हाताने लोकांचं वाटोळं करत गेलो तर सगळे मिळून आपलंही करू शकतात. म्हणून आशीर्वाद आपल्याकडून दुसऱ्याचे वाटोळं होता कामा नये. लोकांचं कल्याण करण्यासाठी हे हात दुसरा आहे. एका हातामध्ये मोदक आहे. मोदक म्हणजे हे खाऊन खाऊन उरलेलं नाही, लक्षात ठेवा. हे लोकाला देण्यासाठी आहे, लोकाला देण्यासाठी आहे. हा प्रसाद आहे. भुकेलेल्याला भूक भागवणे हा त्याचा अर्थ आहे. ज्याला गरज आहे, जो गरीब आहे, ज्याला भूक लागलेली आहे, त्याला ताण लागलेली आहे, त्याला पाणी द्या, त्याला अन्न द्या. म्हणून हातामध्ये मोदक आहे. हे वरचे एक मुंडक, एक, दोन कान, तीन डोळे, चार सोंड, चार हात, 8 बरोबर आहे. 9 जे आहे ते पोट. खाऊन खाऊन पोट मोठं नाहीये, लक्षात ठेवा. गणपती आपल्याला आदर्श व्यक्ती व्हायचा असेल तर आपण म्हणतो की बाबा काय अन्याय पोटात घाल. लक्ष झालं, आपल्यावरती काय अन्याय झाला पोटात झाला, काही गोष्टी विसरा पोटात झाला, बरोबर आहे. म्हणजे अपमान पोटात झाला आणि पुढे जा. म्हणजे पोट खाऊन खाऊन मोठं नाही तर काही गोष्टी पचवायला आपण शिकलं पाहिजे तर तुम्ही पुढे जाता. नाहीतर पहिलीला असताना आपल्या वर्गामधल्या एका मुलानं आपल्याला मारलं, आता आपण 11वी 12वीला आलो, आता आपण मोठे झालो, त्याच्यापेक्षा मोठे मग आपण त्याला मारू, असं नाही. ज्या त्या वेळच्या गोष्टी, सामान्य गोष्टी त्या विसरून पोटामध्ये घातल्या पाहिजेत. आणि 10वं, पायाच्या बाजूला उंदीर आहे. उंदराला पटांगणामध्ये सोडा आणि तुम्ही पकडा, पकडून दाखवा, येतो का पकडायला? अत्यंत चालाक आणि चतुर असतो. तसं वाहन आपण चालवलं पाहिजे, दुसऱ्याला टक्कर बसेल अशा पद्धतीने नाही चालवलं पाहिजे. आधुनिक अर्थ काय? सगळं जग कॉम्प्युटरवरती कंट्रोल होतं आणि कॉम्प्युटरला कंट्रोल कोण करतो? माऊस आहे की नाही? माऊस त्याला कंट्रोल करतो. आणि म्हणून आपण सगळ्यावरती कंट्रोल करण्याची शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून आदर्श व्हायचा असेल तर या गणपती उत्सवामध्ये 10 गुण कोणते कोणते आहेत? डोकं शांत असलं पाहिजे, नीट तुम्ही ऐकलं पाहिजे, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे, आजूबाजूची परिस्थिती माहिती करून घेतली पाहिजे, तुमच्याकडे ज्ञान पाहिजे, तुमच्याकडे शक्ती पाहिजे, तुम्ही लोकांना कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजे, तो लोक कल्याण केलं पाहिजे आणि गरिबांची भूक भागवण्यासाठी त्याला खायला दिलं पाहिजे, काही गोष्टी पचवायची ताकद असली पाहिजे आणि सगळ्यावरती तुमचं कंट्रोल असलं पाहिजे. हे जर 10 गुण तुम्ही या गणपतीकडून 10 दिवसामध्ये आत्मसात केले तर तुम्ही आदर्श व्यक्ती होऊ शकता. आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं आदर्श घ्यावा. फक्त गणपतीची आरती म्हणायची, फक्त नाचायचं, याच्यामध्ये आपला वेळ न घालवता अशा प्रकारचे आदर्श आपण घेतले पाहिजेत. आपल्या प्रत्येक सणामध्ये त्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून गणेशाची आता आपण आरती करणार आहोत. हे शांततेचं प्रतीक आहे, शुभकार्याचं प्रतीक आहे. कुठल्याही शुभकार्याला आपण गणेशाची पूजा करतो आणि चांगलं काम करतो. हो म्हणून आद्या वेद प्रतिपाद्या, हे ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा तशीच झालेली असते. म्हणून हे 10 गुण आपण घ्याल, आदर्श व्यक्ती व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. दीपा श्री मश्के या पालकांचा, त्यांचा पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला विद्यार्थी आहे. समोर यायचंय मॅडम. दुसरे आहेत दवरे म्हणून पालक, त्यांचा विद्यार्थी सेम इंग्लिश मीडियमला आहे. त्याही पालकांनी समोर यायचंय, आपला सत्कार सुरू करायचा आहे. काही पालक मला वाटते नंतर आलेले पाठीमागे आहेत का पालक? तर त्यांनी समोर या. पालक आलेले असतील तर आता पाठीमागला. ठीक आहे. सेमी इंग्लिश मीडियम मध्ये यांचा विद्यार्थी आहे. आलेल्या पालकांचा सत्कार समारंभ संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. मधुरा संघे या पण पालकच आहेत.
मधुरा संगमे आपल्याही पालक म्हणून सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे। आणि यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पूजा केली, प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे, इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे, त्याही विद्यार्थ्याचा सत्कार इथे संपन्न होत आहे। शालेय जीवनाबरोबरच विद्या सुद्धा तो ग्रहण करत आहे। आरतीसाठी सगळ्यांनी पुढे या। आरतीसाठी सगळ्यांनी पुढे यायचे। समोर यायचे होती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची प्रेम रूपाची सर्वांगी विषय दुराची संधी वैद्य माल मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन प्रेमान कामना मूर्ती जय देव जय भरा गौरी कुमरा चंद्रनाथी मूर्ती मुकेश्वरा जय गणेश शोभा शोभरा जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन प्रेमान कामना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर भगीरथ वंदना सरस्वती वक्र सुंदरी नयना संकष्टी पावावे देवाणी रक्षावे सोबरवंदना जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन प्रेमान कामना मूर्ती जय देव लवलवती विग्रहा ब्रह्मांडी माळा विषय कंठगाळा श्रीवाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा ते पुण्य जय दुर्दुळा जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा जय विशाळा अर्धांगी पार्वती सोनाच्या विभूतीचे उदरवत श्रीकंठ नीळ ऐसा शंकर शोभे उमा वेळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावाची वाळू कर्पूर गौरा जय देवी दैत्य सागर मंथन वैकेले रामाजी उठले तेव्हा सुरपण भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावाती वाळू कर्पूर गौरा जय देव व्याघ्रमण परिवर्ग सुंदर वदनारी पंचांगण मनमोहन मुनिगण सुखकारी शतकोटीचे बीज आचे उच्चारी रघुतीर्थ राम रासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावाती वाळू कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरवरी सुरवरी जय कारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझय सेनारी सारी श्रवणे परंतु न बोलणे काही सारी विवाद करता पडलो प्रवाही ते तू वाचा लागे पाव सर्वाही जय देवी जय महिषासुरवरी सर्वविश्वामध्ये कारक संजीवनी जय देवी प्रसन्न प्रसन्न होशी विलासा देशापासून थोडी थोडी भोकाशा अंबे तुझा सूर भरपूर विलासा झाला बलवंत वेशा जय देवी जय महिषासुरवरी सर्वविश्वामध्ये कारक संजीवनी जय देवी युगे 28 देवरी उभा रामांगी रखमाई दिव्य शोभा सुंदरिका भेटी परब्रह्मचा
वाहे भीम उद्धरी गंगा जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे ज्वलग जय देव जय तुळशी माळा गळा कंठेवर घंटी कासे पीतांबर कस्तूर ललाटी देव सुरवर नित्यची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राती जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे ज्वलगा जय देव धन्य वेणुनाथ अनुक्षेत्र बाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रमाबाई राणी या सगळा ओवाळीची राजा विधवा सावळा जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे ज्वलगा जय देव ओवाळू वारच्या गुरुवंड्या येती चंद्रभागेमध्ये सोनिया येती विद्या पताका वैष्णवनाथी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाची जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे ज्वलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त येती हो साधू संत येती चंद्रभागेमध्ये स्नान जगती दर्शन हेळा मात्र होय मुक्ती केशवाशी नामदेव पावे वाळती जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे ज्वलगा जय देव जय त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा येती नेती शब्दालय अनुमाना सर्वरमणीय योगी समाधी जाना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता आरती भोजिता जय देव जय सभय अभ्यंतरी तू एक दत्त अभ्यंगाची कैसी नकळे ही मात वराडी भरताला कैसा हेत जन्म मरणाचा पुनरावती अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता आरती भोजिता जय देव जय भक्त येऊन या उभा टाकला सर्वावे साक्षांगे महिपात केला प्रसन्न होऊन या स्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भोजिता जय देव जय दत्त दत्ताचे लागले जाण हरपले मन झाले उन्मन निरूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भोजिता जय देव जय गालीन लोटांगण वंदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे तुम्हे आलिंगण आनंद पूजन भावे ओवाळीन मने त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या गुरु त्वमेव सर्व मम देव कैलासा मंदिरं आदिजन्मा तत्स्वभाव सर्वनित्यं सकलमय नारायणाय समर्पयामि अष्टं विश्वं नारायणं कृष्णं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाहेर